जय जिजाऊ जय शिवराय। मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं आणि मराठ्यांना ओबीसीमधलं आरक्षण मिळाले। या आरक्षणामुळे अनेकांची दुकानदारी बंद पडणार आहे, म्हणून त्यांच्या पोटातला पोटसूळ उठलेला आहे आणि त्यांची कोल्हेकुळी चालू झालेली आहे। याकडे मराठ्यांनी अजिबात लक्ष द्यायचं नाही। ज्या समाजातल्या गोरगरिबांचं भलं व्हावं म्हणून स्वतःचं रक्त जाळणारा जरांगे पाटील, गोरगरिबांच्या पोराला नोकरी लागाव्या, गोरगरिबांच्या पोराला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून अनेक आलेल्या ऑफरला लात मारणारा जरांगे पाटील आणि अशा या जरांगे पाटलांच्या आंदोलनावरती, अशा या जरांगे पाटलांच्या त्यागावरती, अशा या जरांगे पाटलांच्या निस्वार्थीपणावरती एसीमध्ये बसून कोल्हेकुळी करणाऱ्यांनो लक्षात ठेवा, मराठा समाज तुम्हाला कधी माफ करणार नाही। तुम्हाला जर समाजाचा कळवळा होता, तुम्हाला जर वाटत होतं की समाजाचं भलं व्हावं, तुम्हाला जर वाटत होतं की जरांगे पाटील आणि मराठा समाज फसू नये म्हणून तुम्ही मुंबईमध्ये चालू असणाऱ्या आंदोलनाच्या ठिकाणी जरांगे पाटलांनी 1 तासाचा वेळ दिला होता। त्या 1 तासामध्ये तुम्ही शब्द ना शब्द सांगायचा होता की GR मध्ये काय घ्यायचं आणि त्यानंतर सरकार तसा GR तयार करणार होता। त्यावेळेस तुम्ही कुठल्या बिळात लपून बसला होता। आज तुम्ही सांगता हे चुकलं ते चुकलं, असं झालं तसं झालं। अरे जर चुकलं असलं समाजाचं तर तुम्ही उपोषणाला बसा, तुमच्यासुद्धा पाठीमागं समाज खंबीरपणे उभा राहील। परंतु EC हॉलमध्ये मोठ्या मोठ्या रूममध्ये बसून तुम्ही फक्त TV मीडियासमोर गप्पा मारू नका, प्रत्यक्षात मैदानामध्ये उतरा आणि समाजासाठी काहीतरी करा। आणि समाज बांधवांनो तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्यासाठी लढणारा प्रामाणिक नेता जरांगे पाटील आहे। त्यांच्यावरती कोणतर शंका व्यक्त करते म्हणून तुम्ही संभ्रमात जाऊ नका। निस्वार्थी नेता जरांगे पाटीलच आहे। तुमच्या लेकराबाळाचं ह्याच्या आधीसुद्धा कुणबी नोंदीच्या माध्यमातून कल्याण जरांगे पाटलांनी केलेलं आहे। इथून पुढच्या काळामध्ये तुमच्या लेकराबाळांचं भलं, तुमच्या लेकराबाळांचं कल्याण जरांगे पाटीलच करणार आहे। त्याच्यामुळे कुठल्याही भुलट्या सुलट्यावरती, लुंग्या सुंग्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका, एवढीच या निमित्ताने विनंती करतो। जय जिजाऊ जय शिवराय। एक मराठा लाख मराठा।